नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. इतिहासात काही नावं मोठी होतात, पण काही नावं अशीच असतात जी मोठं काम करूनही विस्मृतीत जातात. आज आपण जाणून घेणार आहोत आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत पण दुर्लक्षित सहकारी सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस म्हणजेच सुरबा नाना. सुरेंद्रनाथ गोविंदराव टिपणीस यांचा जन्म 1898 मध्ये महाड येथे झाला. सुरबा नाना या नावाने ते प्रसिद्ध होते. ते आंबेडकरी चळवळीतील एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. 20 मार्च 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह झाला. या सत्याग्रहात अस्पृश्यांनी पाणी पिऊन आपला हक्क प्रस्थापित केला. या लढ्यात सुरबा नाना अग्रणी होते, म्हणजेच ते ऐतिहासिक क्षणाचे थेट साक्षीदार होते आणि सहभागी देखील होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षात सुरबा नाना कोकणातील प्रमुख संघटक होते. ते स्वतः खोत असूनही त्यांनी खोती विरुद्ध चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ही त्यांची सामाजिक बांधिलकी दाखवणारी मोठी गोष्ट आहे. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ते 1972 ते 1974 पर्यंत उपाध्यक्ष होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठं योगदान दिलं. 22 जून 1978 रोजी मुंबईत त्यांचं निधन झालं. पण त्यांनी दिलेला संघर्ष, त्याग आणि समतेसाठीचा लढा आजही प्रेरणा देतो. इतिहास फक्त मोठ्या नावाने बनत नाही, तो बनतो सुरबा नानासारख्या शांत योद्ध्यांनी. अशा विस्मृतीत गेलेल्या सहकार्यांची कथा जाणून घेणं हीच खरी आदरांजली आहे. पाहत राहा थेट वार्ता. धन्यवाद.